हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आपण प्रत्येक जण एक ना एक दिवस सीनियर सिटीजन्स बनणार आहोत. पण माझा आजचा प्रश्न आहे, आपले देशात, भारत देशात का हा एक प्रॉब्लेम बनलेला आहे? इवन फॉरेन कंट्रीजमध्ये, लेट इट बी इटली, लेट इट बी जर्मनी, अमेरिका, एनिवेअर, कुठेही जगात ही समस्या बनलेली नाही. आज जपानमध्ये वृद्ध लोक जास्त आहेत, तरी त्यांना ती एक समस्या असं वाटत नाही. ज्येष्ठांना पण आणि बाकी लोकांना पण. पण आपले भारत देशात वयस्क माणूस म्हणजे एक लायबिलिटी वाटायला लागली आहे, प्रॉब्लेम वाटायला लागलेला आहे. मी बघते आजूबाजूला बरेच लोकांचं, म्हणून बोलते. मी 100% म्हणत नाही, कितीतरी लोक नशीबवान आहेत, आपल्याला आपली मुलं वगैरे व्यवस्थित बघतात. पण हेच कारण काय आहे? ते पूर्वी आपल्याकडे का हा प्रॉब्लेम नव्हता? पूर्वी आपला देश माहीत आहे शेती प्रधान होता. घरात जॉईंट फॅमिली होती, काका आजोबा, चुलत आजोबा, भरपूर जण एकत्र असायचे, आत्या वगैरे. त्यामुळे हा कधी प्रॉब्लेम असा वाटला नाही. आता काय झाले, आई वडील आणि मुलं मोठी झाली, नोकरी लागली, लांब जातात, कधी ते विदेशात सुद्धा जातात. अशा वेळी हा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे पहिलं प्रॉब्लेम काय आहे? कारण हे आहे. मग आपण ह्या सगळ्या कारणांना कसं सामोरे जायचं, ह्याच्याबद्दल जरा आपण डिटेलमध्ये बोलूया, म्हणजे हा प्रॉब्लेम नाहीसा होईल. त्याच्याशिवाय पहिलं सांगितलं मी, आता आपण विभक्त आहोत. त्यामुळे मुलं बाहेर गेली की आई वडिलांजवळ कोणी नाही. आणि त्याच्याशिवाय का नाही, आपण म्हणजे आपल्या देशात सर्वजण आपण आपले म्हातारपणीची तयारी करतच नाही. आपल्याला माहित आहे प्रत्येकाला हे अटळ आहे म्हणून, पण तयारी करतो का आपण? नाही. म्हातारपणाचे तयारीत आपण कमी पडतो. आणि कमी पडतो म्हणजे काय? एस्पेशली 40 to 50चे एजमध्ये आपण आपले शरीराकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा आपण आपला संसार, मुलं, घरमान्ना, अमुक तमुक, नोकरीत प्रमोशन, हे तेवढं बिझी होतो की आपण आपल्या आरोग्याकडे म्हणजे व्यायाम म्हणा, खाणे प्यायच्या वेळा म्हणा, हे सगळं काही नीट सांभाळत नाही. म्हणजे लाईफस्टाईलकडे पण आपण जरासं दुर्लक्ष करतो. वेळचे वेळी नाही. काम आहे का? हो, काम आपल्याला आयुष्यभर काम करायचंच आहे ना, पण वेळेला आपण जेवण, खाण, फळं हे सगळं करायला पाहिजे ना, तर आपण करत नाही. पुढचं लोनलीनेस आपल्याला काय येते माहिती आहे का? आपण इवन ज्येष्ठ असलो, घरात आहेत मुलं बाळं, सगळं आहे, तरी त्यांना एकटं वाटते. का? पर्पस नाही त्यांच्यासमोर, काही ध्येय नाही. त्यामुळे हे कुठलं ध्येय नसल्यामुळे त्यांना एकटं वाटते, एकटेपणा वाटतो. घरात माणसं असली तर बोलायचं, ते काय बोलायचं, त्यांचे विषय वेगळे, आपले विषय वेगळे, आपला काळाप्रमाणे वेगळं. काही बोलला तरी अहो बाबा, तर तुमचे काळचं झालं, गप्प बसा, आताच तुम्हाला माहीत नाही, असं मुलं म्हणतात. त्यामुळे आपल्याला लोनली वाटते. म्हणून आपण आपलं काहीतरी एक पर्पस ऑफ लाईफ काही ठेवून घ्यायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आवडीप्रमाणे
आपले एन्व्हायरमेंटप्रमाणे काहीतरी आपले म्हातारपणातही आपले जीवनाला उद्देश पाहिजे. नाही ते काही माझ्या मैत्रिणी फोन केला की म्हणतात काय मरायच्या दिवसाची वाट बघतो. वाट कशाला बघतात, तो दिवस आला की येतोच की, तोपर्यंत जगा ना. त्यामुळे काहीतरी आपण जीवनात एक उद्देश पाहिजे आणि डिग्निफाईड लिव्हिंग पाहिजे. व्यवस्थितपणे रेस्पेक्टफुली मला जगायचं आहे आणि डिसिप्लिन्ड फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ही पण माहीत पाहिजे. नो डाऊट तुम्ही पेन्शनर असाल ते काही प्रश्न नाही, ॲटलिस्ट महिन्याला पेन्शन मिळते. नाही तुमचं काही उद्योग असला असेल, प्रायव्हेट जॉब असेल, तरी आपण आपली व्यवस्थितपणे फायनान्शियल व्यवस्था, म्हातारपणीची व्यवस्था करायला पाहिजे. आणि आपल्या आरोग्यासाठी आपण गुड इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त पैसेच नाही आहे, आपल्या आरोग्याचं पण. म्हणून नको तर काय म्हणेन मी, नको त्या सवयी, ड्रिंक्स असेल काही असलं काहीही करू नये. आणि आपला आफ्टरऑल सांगू का हो, आयुष्य हे छोटं आहे. म्हणून म्हटलं जाते लाईफ इज शॉर्ट, स्पेंड इट वाईसली. त्यामुळे व्यवस्थितपणे तर आपण खर्च करायला पाहिजे. आणि हा प्रॉब्लेम सुद्धा का नाही रुरल इंडियात कमी आहे, पण सिटीजमध्ये हा प्रॉब्लेम वाढलेला आहे. आणि आता येणारे एक 20-25 वर्षात आपल्याकडे म्हातारी माणसं आणि मुलं ही दोघंही इक्वल नंबरमध्ये असणार. म्हणजे अगदी यूथ जे काम करणार आहेत त्यांचं नंबर कमी असणार आहे. त्यामुळे मग आपण आपली तब्येत तरी सांभाळून राहील. आपण एखाद नवीन कार घेतली, कशी मेंटेन करतो आहे का नाही? कुठलीच नवीन वस्तू घ्या तुम्ही मेंटेन करता का नाही व्यवस्थित? मग आपलं शरीर नको मेंटेन करायला. त्यामुळे हे शरीर पण व्यवस्थितपणे ह्याचं मेंटेनन्स करणं हे आपलं काम आहे. आणि हे सगळेला का नाही एक महत्त्वाचं आणि खूप उपयोगी औषध म्हणजे झोप. व्यवस्थित झोप हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला झोप व्यवस्थित असली का नाही आजारपणा कमी होतात. सकाळी उठल्यावर आपण फ्रेश असायला पाहिजे. उठल्यावर आरसेसमोर उभं राहून म्हणा थँक्यू गॉड, आणि एक मला दिवस दिलास तू, छान आहे. असं मी हॅपी आहे, मी व्यवस्थित आहे, आय एम थँकफुल टू गॉड, हे सगळं म्हणत जावा. आरोग्यानं आपण राहायचं. आणि सर्वापेक्षा आणि एक गोष्ट मला वाटते, माझं पर्सनल, मला माहित नाही तुम्हाला हे एक्सेप्ट होईल का नाही, देवावरचा विश्वास. देवावरचा विश्वास मला वाटते आपल्याला कायम वायब्रंट आणि असा उत्साही ठेवतो. का? मला कशाची भीती वाटत नाही, देव आहे माझे पाठीशी. त्यामुळे मला नाही भीती वाटत. आता माझे मुलाची मुंबईला बदली झाली, माझ्या काय मैत्रिणी म्हणा अगो मुंबई आहे, तुझं कसं होणार तिथे? का मुंबईला? मला काही भीती वाटत नाही, कसली भीती. माणसं इथली पण खूप चांगली आहेत, प्रेमळ आहेत, बिझी आहेत. कारणाशिवाय ती येऊन कोणाचे काही नाक खुपसत नाहीयेत. खूप चांगली माणसं आहेत. म्हणजे आपण देवावर विश्वास ठेवा ना. मला काय फरक पडतो म्हटलं, कुठे असले काय, नांदेडला होते काय, उस्मानाबादला होते काय, कोल्हापूरला होते काय, आता मुंबईला आहे काय, मला काही फरक पडत नाहीये. त्यामुळे आपण देवावर विश्वास ठेवला का नाही, व्हॉट एव्हर हॅपन्स इट हॅपन्स फॉर द गुड. त्यामुळे आपण मोठ्या सिटीत येतो, बऱ्याच गोष्टी आपल्याला पण कळायला लागतात. त्यामुळे देवावरचा विषय हे माझं पर्सनल मत आहे. का म्हणजे काही लोकांना वाटते
का असं का म्हणता तुम्ही अमुक तमुक वगैरे, पण माझा देवावर विश्वास आहे आणि तो माझ्या पाठीशी भक्कम आहे, मग कशाला मी घाबरायचं. त्यामुळे मला कुठल्याच गोष्टीची काळजी वाटत नाही, भीती वाटत नाहीये. म्हातारपणाची सुद्धा भीती वाटत नाहीये. मरण कधीही येऊ देत, तासानं येऊ देत, महिन्यानं येऊ देत, वर्षानं येऊ देत, काही वर्षानं येऊ देत, काही हरकत नाहीये. आय एम रेडी. त्यामुळे मला वाटते आपण हे सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर म्हातारपण कधी एक इंडियात पण म्हणजे भारतात पण समस्या नाही बनणार. हॅव ए नाईस डे.